नक्की होणार होणार. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे माझं नाव. तुमचं? नाही म्हणजे मी तुम्हाला तसं आहो बाई अशी हाक मारूच शकतो, पण काय की अनेक अहो असतील तर मी नक्की कुठल्या अहोंना अहो म्हटले हे कसं कळणार हो? वा भाई वा, महाराष्ट्राचं आवडतं व्यक्तिमत्व, पुण्याचं वैभव असलेले प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गीतकार, हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. एक विनोदी लेखक म्हणून त्यांच्या पुस्तकातून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून ते किती वल्ली होते हे या सिनेमातून कळतं. Mr. Deshpande, what does Shakespeare mean when he says love is my sin? He is extremely sincere, I think. जब्बार पटेल, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंत देशपांडे, पुलंची आई आणि त्यासोबतच सुनीता ठाकूर या सगळ्याच भूमिकांसाठी महेश मांजरेकरांनी केलेली कलाकारांची निवड अगदी योग्य ठरते. सिनेमात येणाऱ्या अनेक प्रसंगातून साक्षात त्याच व्यक्ती आपल्या समोर असल्याचा भास होतो आणि सागर देशमुखने पुलंचं कॅरेक्टर इतकं आपुलसं केलंय की यापुढे त्याला बघताना आपल्याला पुलंची आठवण नक्की होणार. सिनेमात एका टप्प्यावर येणारा बेळगावातला रावसाहेबांचा सीन थोडासा लांबल्यासारखा वाटतो आणि त्यासोबतच सिनेमाचा शेवटही एका अनपेक्षित वळणावर होतो. पुलंचा त्यांच्या बाबांसोबतचा एक हळवा प्रसंग बघून आपलेही डोळे पाणवतात. त्यासोबतच पुलंच्या कौटुंबिक जीवनातील चढ उतार इरावती हर्षेने तिच्या अभिनयातून आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवलेत. सिनेमातील कॉस्ट्युम्स असो किंवा आर्ट डिरेक्शन, महेश मांजरेकरांनी ह्या सगळ्या गोष्टींचे मायन्यूट डिटेल्स अचूक साधलेत. तर महेश मांजरेकरांनी पु ल देशपांडेंवर बनवलेली ही बायोपिक भाई व्यक्ती की वल्ली ही क्राऊड पुल करणार हे नक्की, आणि म्हणूनच या सिनेमाला माझ्याकडून 3.5 बाकरवडी. बाय द वे, सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या पुढच्या भागातील काही ग्लिम्प्सेसमुळे आता ओढ लागली 8 फेब्रुवारीची. येतोय. बजाते रहो.